हॅलो फ्रेंड्स, हरिओम. आज श्रावण शुक्ल नवमी अर्थात आज श्रावण महिन्यातला 9वा दिवस आहे, शुक्रवार आहे आणि अनुराधा नक्षत्र आहे. 3 महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या लक्ष्मीकारक आहेत त्या आजच्या दिवशी जुळून येत आहेत. विशेष करून अनघा लक्ष्मी किंवा जिला वरलक्ष्मी व्रत म्हटलं जातं त्या लक्ष्मीचा आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्य आयुष्यामध्ये मेहनत करत असतो, श्रीमंत होण्यासाठी मेहनत करत असतो. पण ज्या क्षणाला तुमची मती श्रीच्या चरणी, लक्ष्मीच्या चरणी स्थिर असेल तो दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असतो आणि तीच आयुष्यातील खरी श्रीमंती असते. आज शुक्रवार आहे, नवमी तिथी आहे, लक्ष्मीकारक आहे. त्यात अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र आणि मूळ नक्षत्र हे 3ही नक्षत्र लक्ष्मीसाठी, लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी, लक्ष्मीच्या साधनेसाठी अत्यंत सिद्ध असतात. आजच्या दिवशी आपण काय करू शकतो तर आजच्या दिवशी आपल्या घरात जर लक्ष्मीचा कॉईन असेल किंवा या स्वरूपात श्रीयंत्र आपल्याकडे असेल, कुबेर यंत्र असेल, 2D श्रीयंत्र असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, त्या प्रत्येकावरती लक्ष्मीच्या प्रित्यर्थ कुठल्याही प्रकारचं धान्य आपण अर्पण करू शकता. विशेष करून गहू आहेत, तांदूळ आहेत, डाळी आहेत, एक काळे तीळ किंवा उडीद सोडले तर कुठलंही धान्य आपण अर्पण करू शकता. आणि आजचं कार्य हे आहे की ही वसुधा आहे. वसुधा म्हणजे वसूंना धारण करणारी शक्ती धरतीमध्ये आहे, धरा आहे. वसुंधरा शब्दसुद्धा त्यापासूनच तयार झालेला आहे. म्हणूनच आज उगवलेले जे बीज असतात त्या बीज अंकुरून त्याचं पुढे उत्तम स्थिती उत्पन्न होण्याचा हा काळ आहे. म्हणूनच आजच्या दिवशी हे 3 योग अत्यंत उत्तम आलेले आहेत. शुक्रवार आहे, नवमी तिथी आहे, लक्ष्मीकारक, त्यात अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे आपल्या घरात जर लक्ष्मीचा कॉईन असेल, यंत्र असेल, लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावरती गुलाबाचं पुष्प, त्या पुष्पामध्ये थोडंसं कुंकुम अर्पण करावं आणि ते पुष्प देवीला अर्पण करावं. आज कुठल्याही गरजवंताची आपण सेवा करावी. जर कुणी कुठली गोष्ट आपल्याला मागितली असेल आणि जी आपल्याला सहजतेने शक्य असेल, त्याचं कुठल्याही प्रकारे आपल्यावरती बर्डन येणार नसेल तर अशी गोष्ट आपण जरूर दान करू शकता. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. पुण्य हे परोपकारातून उत्पन्न होत असतं आणि कुणाला दिलेलं पाप हेच, कुणाला दिलेली पीडा यातूनच वेगवेगळ्या प्रकारचं पाप उत्पन्न होत असतं. समुद्र मथना जाता जगदानंदकारिका हरिप्रियाच्या मांगल्या तांच श्रियं ब्रुवंतुना. समुद्राच्या मंथनातून उत्पन्न होणारी आणि संपूर्ण जगताच्या आनंदाचं कारण ठरणारी लक्ष्मी जी आहे ती हरिप्रिय आहे. तिची पूजन आपण करावं आणि आनंददायी प्रत्येक गोष्ट या लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला प्राप्त हो या एका कामनेसह आज आपल्याला या अनघ लक्ष्मीसाठी, वरालक्ष्मीच्या पूजनासाठी खूप खूप शुभेच्छा. हरिओम. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि या स्वरूपाचे जर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये हरिओम जरूर सांगा. हरिओम.